गिरजा तुला कुंकू लाविले तुझ्या जन्माचे पती मिळाले तुझ्या जन्माचे पती मिळाले लाडकी बहिणीचे पैसे आम्हाला द्या ती बहीणच तुमच्याकडे जाणार आहे पैसे आम्हाला कुठे जाणार आहे तुमच्याकडे जाणार आहे तुमच्याकडे देणार पैसे सर्व 360 मानकरी मार्लेश्वर देवी गिरजाई यांच्या साखरपुड्याला या हो कल्याण मुहूर्त दुपारी 1:15 आहे हो नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणखीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे तारीख 14 जानेवारी। कारण आपण एवढ्या सकाळी ह्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। वाजलेत बरोबर 4:45। सकाळचा माहोल बघायचा आहे का मार्लेश्वरचा। आज श्रीदेव मार्लेश्वर आणि गिरजादेवीचं लग्न सोहळा आहे। तर लग्न सोहळ्यासाठी आपण काल मार्लेश्वरला आलो होतो आणि इथलं ऑलरेडी ब्लॉग आपण संपवला आहे, पण आता हा ब्लॉग सुरू केला आहे। सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना एक आश्चर्याची गोष्ट सांगावीशी वाटते। श्रीदेव मार्लेश्वरावरती भरपूर जण आजूबाजूच्या गावांमधले पंचक्रोशीतले लोक श्रद्धाळू दुरून दुरून येतात। भरपूर श्रद्धा असते। ती श्रद्धा किती आहे ना ते इथे येऊन पाहायला मिळालं। अक्षरशः आपली फॅमिली घेऊन मंडळी आहे ना, बघा हे डोंगर कड्या कपारीतला भाग आहे आणि खाली तिथे पालखी आहे। इकडे लहान मुलांना पण घेऊन आपली फॅमिली वगैरे घेऊन लोक येतात आणि झोपतात। बरोबर, म्हणजे ह्या अशा दुर्गम ठिकाणी पण झोपतात। काही भीती नाही किंवा काहीच नाही। सगळं श्रीदेव मार्लेश्वर सांभाळायला ह्या भक्तिभावाने येतात आणि ते बघून आहे ना मला एकदम आतून हे झालं। म्हटलं ह्या व्हिडिओची सुरुवात खरी इथूनच झाली पाहिजे। आता मी माणसं झोपली आहेत, लहान बाळ वगैरे झोपली आहेत, मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही, पण हे बघा हा असा परिसर आहे। तिथे वरती मंदिर आहे, इकडे हा श्री धारेश्वर धबधब्याचा प्रवाह आहे आणि आम्ही आता ना इकडे झोपायला निघालेलो। म्हटलं या व्हिडिओची सुरुवात अशी सकाळी पहाटेच करूया। बरोबर, आणि ती जी झोपलीत लोकांना त्यांना छतच नाही। हां, वरती बघा वरती सो हा एक्सपिरियन्स बघताय ना तुम्हाला श्रीदेव मार्लेश्वराच्या या यात्रा उत्सवातच मिळेल असं मला वाटतं। सो चला आम्ही पण थोडंसं रेस्ट घेतो। तो अनुभव आता आम्ही पण घ्यायला झालं। आम्ही पण कुठेतरी जागा बघू, मस्तपैकी ताणून देऊ, सकाळी उठू, धारेश्वर धबधब्याखाली जाऊ। हे सगळं पाहायचं आहे ना तर व्हिडिओ पुढे पाहत राहा। बरोबर, आणि त्याचबरोबर श्रीदेव मार्लेश्वराचा लग्न सोहळा पण पाहायचा आहे तुम्हाला। सो व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा। चला काय डायरेक्ट शाला खाली चालतो तुमच्याकडे आहे अंतराला जागा आहे का? मग जागा वरती मग माझ्या हातात हे बाजूला ठेवा, असं तिथेच असं उशिरा घेणार नंतर घेऊया। एकदम वरती नका अंतरू, इकडे खालपट असतं अशी कशी अशी अंतर आहे? हां अशीच अंतरायची। अशी अंतर आहे। अशी कशाला? अशी अंतर आहे, उतार आहे ना। उतार आहे। असं खाली घ्यायला मी त्याला चालेल, ते बॅगेने ॲडजस्ट होईल। चला मंडळी, झोपण्यासाठी जागा मिळाली, जुगाड झालाय। आता यावेळी काय आम्ही काय आणलं नाही आहे। गेल्या वेळी मी दुकानात झोपलेलो, पण आज यावर्षी आपण इथे झोपतोय। बरोबर साहेब, ताणून देऊया आता 1-2 तास तरी। सगळेच इकडे मंडळी झोपले, आता 2 तास तरी झोप पाहिजे। चला थोड्या वेळ झोपतो आणि सकाळी उठून मग तुम्हाला परत भेटतो। चला, आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज असा ड्रेस आहे, तू काळं शर्ट आणले मुद्दाम, मकर संक्रांतीला काळं शर्ट घालतो ना।
सुप्रभात मंडळी. खरं तर रात्री नाही तर सकाळी अशी झोप लागली होती ना जबरदस्त. पहाटे लवकर उठून धारेश्वर धबधब्याखाली आंघोळीला जायचं होतं, पण थोडंसं उशिराच उठणं झालं. गुरवसाहेब पण आत्ताच उठले. गुरवसाहेब आत्ताच उठणं झालं आहे. तोंड वगैरे धुतलं आहे. कोलगेट विसरले गुरवसाहेब. बाजूला काढून ठेवलेलं तिथेच तिथंच आहे. चालेल, एक दिवस हप्त्याला चालतं. नेचरमध्ये येऊन थोडंसं चालायचंच. बरं, आपण आता कुठे झोपलो होतो बघा, इकडे रात्री इथे येऊन झोपलेलो. आणि हा सगळा असा परिसर. सो आत्ता उठलो आहे. पहिलं तर आता नाश्त्याला आपल्याला बोलवत आहेत, तर नाश्ता करूया आणि मग धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ करायला जाऊया. तिथे मस्तपैकी फ्रेश होऊया आणि मग काय इतर पूजाविधी आहेत श्रीदेव मार्लेश्वराच्या लग्नाचे, तर ते देखील पाहूया. आणि लग्न लागताना देखील तुम्हाला पाहायचं आहे मंडळी. देवाचं लग्न कधी लागताना तुम्ही पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ अजून पुढे पाहत राहा. चला मंडळी, काल आहे ना आपण तिथून असं आलो. आम्ही जागा शोधत होतो झोपायला, पण लकीली आपल्याला इथे जागा मिळाली आणि आम्ही इथे मस्तपैकी झोपून गेलो. इकडे नाश्ता चाललाय वाटतं. हे बघा, काय नाश्त्याला? कांदा पोहे. जबरदस्त. चालू द्या नाश्ता करायला. करा. मग इकडे असं काहीचं वातावरण असतं मस्तपैकी. सगळेच एन्जॉय करत असतात. आता आपण इथे वरती नाश्त्याला जातोय. गुरवसाहेब तयार होत आहेत, नंतर आपण नाश्ता करूया. तर मंडळी मस्तपैकी छान असं झोप लागली होती. उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि नाश्त्याला आपण दरवर्षी देवरुख आंबावरून येणाऱ्या पालखी किंवा दिंडीसोबत असणाऱ्या लोकांसोबतच असतो. सो यावर्षी देखील आहोत. देवरुख आंबावचे काही ग्रामस्थ आहेत. नमस्कार, नाव कसं तुमचं? सुरेश पांडुरंग गुरव. बहिराम काशीनाथ पेंढारी. बरोबर. काय परंपरा आहे या पालखी किंवा उत्सवाची? ह्या पालखीची परंपरा म्हणजे आम्ही वयाच्या 7व्या वर्षापासून इथे येतोय. बरोबर. तर पूर्वी काही नव्हतं इथे, म्हणजे यायला रस्ताही नव्हता. अच्छा. पायी वाट एवढीशी वाट होती, तेव्हा काही ठिकाणी बसत यावं लागायचं. बरोबर. साधारण 10 ते 11 वर्षाचा असताना बरोबर आम्ही इथे आंघोळीला रात्रीच्या वेळेला अचानक वरतून मोठा प्रचंड घरासारखा दगड मोठा सुटला. बरोबर. तर त्यावेळेला आम्ही सर्व इथे जे असणार लाखो लोक होते त्यावेळेला, कारण गाडीचं व्यवस्था नसल्यामुळे लोक इथं वस्तीला असायची. बरोबर. तर त्यावेळेला वरतून मोठा प्रचंड दगड सुटला आणि त्यावेळेला लोक जर तो दगड पडला असता कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक त्या दगडाखाली मेले असते. पण त्यावेळेला लोकांनी जय जयकार केला, हर हर मालेश्वर केल्याबरोबर एक छोटंसं एवढं उंगाचं झाड होतं, त्याच्यावर तो दगड सावरला. तो दगड ज्या वेळेला भूकंप झाला त्यावेळेला तो रात्रीच्या वेळेला दगड पडून कुठल्यालाही धोका झालेला नाही. बरोबर. कुठलीही जीवितहानी झालेली नाही. एवढं महात्म्य आहे इकडचे दिवस. इथलं एवढं महत्व आहे. त्याच्यानंतर मी इथून पुण्याला गेल्यानंतर परत जेव्हा आलो तेव्हा माझ्या मुलांना घेऊन आलो होतो. बरोबर. आम्ही या ठिकाणी इथे झोपलो होतो. हे मंडप नव्हता, या पुढेच्या झाडावर आम्ही असं झोपलो होतो. माझी मोठी मुलगी मला म्हणते, पप्पा वरती बघा. तर असा एवढा मोठा प्रचंड नाग याच्यावर डुलत होता. बरोबर. तर मी म्हटलं घाबरू नका, तो तुम्हाला दर्शन द्यायला आलाय. अच्छा. माझी बायको, 2 मुली आणि मी. बरोबर. आम्ही नमस्कार केला, तिथल्या तिथे तो बंद झाला. बरं रात्री मी आता पाहिलंय इकडेच डोंगर उतारावरती बरेच असे लहान मुलांना घेऊन परिवार वगैरे झोपलेले पाहिले. अक्षरशः म्हातारी बुजुर्ग मंडळी पण झोपलेली पाहिली. तर कोणाला कधी भीती वाटत नाही का? नाही, भीती इथे कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण किंवा साप वगैरे साप विंचू असतात, परंतु कोणालाही आतापर्यंत आमच्या कारकिर्दीत कधीही धोका झालेला नाही. बरोबर. ऐकलेलं नाही. बरं, ऐकिवात नाही. मी वयाच्या 7व्या वर्षापासून येतो. आता माझं वय 71 आहे, पण कुठल्याही प्रकारचा कधी धोका झालेला नाही कोणाला. बरोबर. मार्लेश्वरांची कृपा. मार्लेश्वराच्या कृपेमुळे सर्व महात्मा त्याचंच आहे. महात्मा त्याचेच आहे ते. बरं, मला सांगा आता कोणकोणत्या विधी होतील किंवा कसं काय आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा? विधीला पहिले पूर्वी तिथून लोक मागणी घालायला इथे मार्लेश्वरला येणार. इथे म्हणजे नवरा मुलगा पाहायला येणार. बरोबर. त्याच्यानंतर तिथून परत मुलगी बघायला खाली नदीमध्ये असं. बरोबर. आणि तिथून परत इथे येणार. इथं बोलणी होते. इथे मग बोलणी हे होणार.
तिथून परत जाणार साखरपुडा होणार, नंतर मग तिकडे पलीकडे दुपारी लग्न. दरम्यान लग्न सोहळा. म्हणजे आपल्या गावाकडे ज्या ज्या काही परंपरा आहेत, ज्या परंपरेने लग्न होतं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीचं लग्नाची पद्धत आहे त्या पद्धतीने सगळं टोटली त्या पद्धतीनेच मुलगी होतं. बघण्यापासून बरोबर. तर अगदी उद्या परवाच्या दिवशी उलगवणी होईपर्यंत. बरोबर. आता श्रीदेव व्याडेश्वर आणि काळीश्री कालीश्री हे यजमान. यजमान. कालीश्री यजमानी आणि वाडेश्वर यजमान. बरोबर. आणि मुलगा श्रीदेव मार्लेश्वर. आई कालीश्री, हां आणखी वाडेश्वर वडील बरोबर. मार्लेश्वर. देवरूख मध्ये वाडेश्वर येतो मार्लेश्वर आणि आंबोमधून काळीश्री. बरोबर. आणि लांजावर साखरप्यावरून नवरी येते. बरोबर. गिरजा गिरजा येते. लांजावरून करवली येते. अच्छा. आणि गोठण्यावरून एक करवली येते. गोठणं देवाचं गोठणं वगैरे म्हणतात ते तो? हे गोठणं. अच्छा. गोठण्यावरून करवली दुसरी येते. करवली, दोन करवली. अच्छा. म्हणजे इकडची एक करवली, तिकडची. गोठण्याची करवली म्हणजे भरपूर जुनी आणि एक म्हणतात ना, परंपरेने या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. चला मंडळी, म्हटलं नाश्ता करण्याच्या अगोदर थोडं आंघोळ वगैरे करूया, नंतर आपल्याला काही विधी अटेंड करायचे आहेत. सो आपण धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ करायला चाललोय. चला मंडळी, धारेश्वर धबधब्याकडे जर तुम्ही येत असाल तर थोडंसं सांभाळूनच चला. चला धबधब्याखाली थोडीशी आंघोळ करूया. जसं धबधब्याजवळ येतो थंडी वाजायला लागली. साबण ठेवले, सांभाळून जात नाही. इथे सर्व साबण टाकले तर बरोबर नाही ना. हे बरोबर नाही. कोणी घसून पडून लागू शकतं. म्हणजे जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा तेव्हा हेच प्रॉब्लेम असतो दरवेळी. तुम्ही मार्लेश्वरला आल्याच्या नंतर साबण वगैरे आणून नाही, त्या साबणाची गरज पण नाही तशी. एवढं मिनरल्स आहे, हेवी मिनरल्स वॉटर आहे. तो आपण दरवेळी सोप लावतो, ते योग्य पण नाही. आणि अशा पवित्र स्थानी असे काय योग्य पण नाही. बघा फेस वॉश आहे, काय काय दाखवा जरा. कोलगेट आहे, लाईफ बॉय आहे. ह्याच्यावर जर कोणी पडला आणि काय झालं तर मग काय, आणि जोरात इजा होऊ शकते, कारण दगड पण तसे आहेत ना. हो. चला मस्तपैकी आंघोळ झाली. चला मंडळी, मस्तपैकी छान अशी धबधब्याखाली आंघोळ झाली आहे आणि आता आहे ना नाश्ता करून घेतोय. आता नाश्ता केल्याच्या नंतर श्रीदेव मार्लेश्वर यांचं आहे ना आता मुलगा बघणं कार्यक्रम असणार, तो देखील आपण आता बघूया. पहिला नाश्ता खाऊन घेऊया आणि झटपट मग मुलगा बघण्याचा कार्यक्रम आहे तिथे पोचूया. मंडळी आता आहेत ना मुलीकडची माणसं म्हणजे श्रीदेवी गिरजाई देवीच्या इथून माणसं मुलगा बघायला आली आहेत. थोडक्यात आता इथे देखील कार्यक्रम होईल, तो देखील तुम्हाला दाखवतो. मुलगा बघा आमचा. मुलगा बघितला, मुलगा 80 वर्षाचा आहे. 80 वर्षाचा आहे. होय. आणि सोन्याचे हे सगळे ते कडा फक्त म्हणायला, नावावर काय अजून केलेलं नाही आमच्या. मुलीच्या नावावर केलेलं नाही. सोन्याच्या कडे भरपूर आहे, मुलीच्या नावावर काय नाही. लग्न झाल्यावर आणि आम्ही अगोदर तरी दिलं तर नावावर करून आणि नंतर मोडलं. नाही नाही, फसवणार नाही. हो तुम्ही सांगा, 80 वर्षाच्या मुलाला 16 वर्षाची मुलगी मिळते लग्न झाल्यावर नावावर. आता लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज त्याशिवाय असं पटेल काय सांगा. शेवटी ते तुमचेच आहे, तुमचेच आहे. लाडकी बहिणीचे पैसे आम्हाला द्या. हो ती बहीणच तुमच्याकडे जाणार आहे. तुमच्याच पैसे आम्हाला कुठे जाणार आहे. आता तुमच्याकडे जाणार आहे. उभं राहावं लागतं. जरा वाढवली बरं होईल.
असू द्या, झालं, समजलं. समजलं का? ही समस्या सर्व पोचला पुढे. म्हणजे ऐकतील हो. नाही पसंत आहे ना, ते आहे. अजून बोलायचं ठरवून घ्या, हा टायमिंग ठरवून घ्या. तिथे टायमिंग किती? ठीक आहे, ते सगळं राहिल्या सगळं सांगून जातो, इथे ठरवून घ्या. टायमिंग काय तुम्ही साखरपुड्याला जाताय ना, टायमिंग ठरवून घ्या आणि मग काय करायचं. पुण्यकाल किती वाजल्यापासून किती चालू होतो तो बघा. म्हणजे दुपारचं एकचं टायमिंग या दरम्यान पकडा. आता वाजले किती काका? सीधा आहे अजून. शिजेला किती वेळ लागेल तुम्हाला? सीधा आता वाजले किती सांगा. 10 वाजलेत ना, मग ठीक आहे, एकचं बरोबर आहे. 15 होणार नंतर. सांगितलं ते 15 होणार. एकचं ठेवा, 1:15 होणारच आहेत आपल्याला. 1:15 कल्याण सोहळा होईल. पहिली मंगल अष्टका 1:15 सुरू होईल. तर मंडळी आत्ताच आहे ना आपण पाहिलं की कसं आहे, लग्नाअगोदर नवरी मुलीला पाहिलं जातं आईवडिलांच्या माध्यमातून किंवा मग सगळ्याच गावकऱ्यांच्या माध्यमातून. तसंच इकडे पण आता परंपरा आहे. आता कसं आहे, हीच मंडळी आहेत ना परत आता गिरजाई देवीच्या इथे जाऊन पालखीजवळ जाऊन मग तिथे त्या ठिकाणी देखील आता साखरपुडा होणार आहे. बरं, मुहूर्त देखील वगैरे इकडेच काढला गेला. सो एक अनोखी परंपरा आहे किंवा एक जुनी परंपरा आहे असं म्हणू शकतो श्रीदेव मार्लेश्वर यांच्या विवाह सोहळ्याची. असो, चला थोड्याच वेळात विवाह सोहळा देखील संपन्न पडणार आहे. त्या अगोदर आता साखरपुडा देखील होणार आहे. सो साखरपुडा देखील थोडंसं पाहायला जाऊया आपण. करवळी मारवचे खोत मोकासी सुतार सोनार गुरव व इतर सर्व 360 मानकरी मार्लेश्वर देवी गिरजाई यांच्या साखरपुड्याला या हो. कल्याण मुहूर्त दुपारी 1:15 आहे हो. कृष्ण पक्ष पुनर्वसु नक्षत्र विष्णुंभ योग बालवकर्म मंगळवार जयघोषाने हा सारा सह्याद्री कसा गुंजमान केलेला आहे आणि प्रत्येक शिवभक्ताला जी उत्सुकता लागलेली आहे ती कल्याण सोहळ्याची, म्हणजेच श्रीदेव मार्लेश्वर आणि माता गिरजाई यांचा शुभविवाह. हा शुभविवाह काही क्षणातच आपल्या समोर संपन्न होणार आहे. या आदिशक्ती मातेने शिवाने की धर्तीवरती एक मनुष्य म्हणून आपण प्राणी जन्माला आलो आणि ह्या मानवाच्या शुभविवाहासाठी आपण देवदेवतांची पूजा अर्चा करून त्यांचं आवाहन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. परंतु आज आपण इथे बघा किती भाग्यवान आहोत. आज या शिवानी शक्तीचा शुभविवाह आहे आणि त्या शुभविवाहासाठी आपण जे सर्व आलो आहोत
ते अक्षता टाकून या देवदेवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत आणि हा सोहळा आता काही क्षणातच संपन्न होणार आहे. श्रीदेव वाडेश्वर यजमान यांच्या या अधिपतीखाली श्री मार्लेश्वर आणि देवी गिरजाई त्यांचा शुभविवाह आता संपन्न होत आहे. या शुभविवाह सोहळ्यासाठी आज इथे 360 मानकरी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देवस्थान कमिटी पुजारी यांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि स्वागत. पाटणचे स्वामी, लांजाचे स्वामी, पाटगावचे मठपती, वेरवळीचे मराठे, लांजाचे उपसेटे, साखरप्याचे सेटे, देवरूचे सेटे, आंबोचे माणे, मुरादपूरचे भोईराज, वांजोळचे कावडवाले, आंगवळीचे आणेराव भुजबळराव, गोटण्याची करवळी, मारळचे खोत मोकाशी, सुतार सोनार गुरव व इतर सर्व 360 मानकरी श्रीदेव मार्लेश्वर आणि माता गिरजाई यांच्या कल्याण सोहळ्याला या हो. सर्व 360 मानकरी श्रीदेव मार्लेश्वर आणि माता गिरजाई यांच्या कल्याण सोहळ्याला या हो.
पायीच्या पांजूचा वेडा गतीला हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले पायीच्या पंजनाचा वेडा गतीला हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले गिरजा तुला चंद्र कुंकू लाविले हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले हेच तुझ्या जन्माचे पती मिळाले. मंडळी कसं आहे गावाकडे आमच्या आहे ना कोकणात लग्न झालं की मस्तपैकी भोजनाचा आस्वाद घ्यावा लागतो म्हणजे जेवण वगैरे असतं तसंच काहीसं इथे देखील जेवणाचं म्हणतात ना नियोजन आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर वरती बघा लग्न लागले आणि इथे आपण मगाशी काल रात्री थांबलो होतो इथे देखील भोजन आहे. कसं आहे मस्त आहे ना मस्त एकदम असं पंक्तीत जेवणाची मजा वेगळीच आहे एकदम मजा फायनली लग्न लागल्याच्या नंतर गावाला आपल्या कसं लग्न लागल्याच्या नंतर जेवण वगैरे असतं तसंच कायचा फील आहे. हो आणि या दादाने आपल्याला मदत केली थोडं शूट करण्यासाठी थँक्यू. तर मंडळी काल आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याच ठिकाणी देखील भोजनाची व्यवस्था आहे. आंबाव गावातून आलेली पालखी त्यांच्या पालखीसोबत दिंडीसोबत आलेली ही सगळी माणसं. झालं भोजन झालं का झालं. चला आपण पण थोडासा भोजनाचा किंवा महाप्रसादाचा आस्वाद घेऊया. चला मंडळी फायनली आपण देखील जेवायला आलो आहे जेवायचं आहे आणि घरी जायचं आहे. तर आजच्या लग्न सोहळ्यात आहे ना आपल्याला आपला मित्र देवरूपचा मित्र सन्मुख भेटलाय. सन्मुख मजा आली ना. मस्त मस्त थोडासा उशीर झाला पण तुला. हो मला उशीर झाला ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की लग्न सोहळा आवरून गेलाय म्हणून तरी पण मला वर आल्यावर कळलं की व्हायचं आहे म्हटल्यावर मी जरा पावलं उचलली पण शेवटी गर्दीमुळे पुढे येता आलं नाही मला. बरोबर पण पहिल्यांदा अनुभवलाय सोहळा खूप छान एकदम मस्त आहे. आणि लग्नात जसे काही परंपरा असतात विधी परंपरा असतात त्याच पद्धतीने सगळ्याच गोष्टी आहेत. हो अगदी तशाच. चला आता जेवायला आलोय फायनली जेवूया आणि घरी प्रस्थान करूया कारण काल रात्रीपासून आम्ही आहोत. वेगळा अनुभव होता. तू पुढच्या वर्षी आमच्यासोबत ये असं मी तुला याच व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. आपण टेंट वगैरे घेऊन येऊ पण येऊया चालेल. कारण मी पण दरवर्षी यायचो आणि जायचो पण यावेळी म्हटलं हा एक्सपिरियन्स घेऊया. गेल्या वर्षी घेतला आणि यावर्षी पुढच्या वर्षी सन्मुखला पण इन्व्हाइट करतो. चला आता जेवून घेऊया. चला मंडळी आज आहे ना मस्तपैकी लग्न सोहळ्यामध्ये आपण आहे ना उपस्थिती लावलीच त्याचबरोबर जेवण वगैरे झालं आहे आणि जेवण आता परत घरच्या दिशेने मार्गस्थ होतो. बरं इथून जाताना आपण आहे ना काही ना काहीतरी खरेदी करतोच तर घरी जातोय तर थोडासा प्रसाद वगैरे घेऊया. सो आपल्यासोबत सन्मुख वगैरे आहे. सन्मुख आहे अजून बाळा आहे सुमित आहे आणि आमचे गुरव काका काका नाही गुरुच आहे. हे दादा आहेत त्यांच्याकडे गेल्या वर्षी मी इथे मला त्यांनी झोपायला दिलं होतं. नमस्कार थँक्यू. हा वरती तिकडे झोपलो होतो तिकडे वरती होतो. होय होय. तर आता प्रसाद घेऊया. काय घ्यायचं सन्मुख. मिक्स वाला घ्या म्हणजे सगळ्यांना द्यायला बरं पडतं ना. चला तो वाला. हा तर मंडळी चला आता आपण घरी जातोय. घरी निघता आपल्याला अजून एक आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय महादेव राडे. कसे वाटतात व्हिडिओ तुमचे खूप छान वाटतात म्हणजे बरं वाटतं जरा आम्हाला. टाइमपास. कुठलं गाव तुमचं. आगरी पावस. भेटून छान वाटलं तुम्हाला. मंडळी चला आता घरच्या दिशेने आहे. हा जाम दमायला झालं आहे. जागरण पण झालं आहे. अक्षरशः 4 वाजता झोपलो आहे आणि थोडंसं उशिरा पण उठलो आहे. असो पण जागरण नक्कीच झालं आहे. मंडळी तुम्हाला हा सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आवर्जून आमच्या मार्लेश्वराच्या या यात्रा सोहळ्याला या लग्न सोहळ्याला या आणि नक्कीच तुम्हाला हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मिळेल. सो मंडळी आता काय म्हणतात ना पायात प्राण राहिले नाही आहेत आणि एनर्जी पूर्ण डाऊन आहे त्याच्यामुळे पाय लटपट आहेत. तर आपण हा तुमचाच व्हिडिओ इथेच संपवतोय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण
आपलं कसं